श्री स्वामी समर्थ. रेल्वे स्टेशनवर बसलेला तो अवलिया कोण होता? लोक ज्याला वेडा म्हणाले, तोच पुढे लाखो भक्तांचा आधार ठरला. तर उद्या आहे गजानन महाराजांचा पवित्र प्रकट दिन. गणगण गणात बोते. तर उद्या गजानन महाराजचा प्रकट दिन हा तो दिवस आहे ज्या दिवशी एका साध्या गावात म्हणजेच शेगावच्या भूमीत एक महायोगी प्रकट झाले. ते सुमारे 1878चा काळ. शेगाव हे लहानसं गाव. रेल्वे स्थानकाजवळ एक व्यक्ती बसलेली. अंगावर वस्त्रही नव्हते, देहावर मळ, पण चेहऱ्यावर विलक्षण तेज. एकदम तेजाळलेला चेहरा होता. अंगावर वस्त्र नव्हते असे म्हटल्या जाते. लोकांनी पाहिलं आणि म्हणाले, हा कुणी वेडा असावा. पण काही दिवसातच लोकांच्या लक्षात आलं, हा वेडा नाही, हा तर परमसंत आहे. हा नक्कीच परमात्माचं रूप आहे. की हे आहेत गजानन महाराज. महाराज कधी स्मशानात बसायचे, कधी कचऱ्यात लोळायचे, कधी अचानक कुणाच्या घरी जाऊन म्हणायचे, भाकरी दे. ही त्यांची लीला होती, भक्तांची परीक्षा होती. एकदा एका श्रीमंत माणसाने महाराजांचा अपमान केला. महाराजांना घराबाहेर हाकलून दिलं. महाराज शांतपणे निघून गेले. पण काही दिवसातच त्या माणसाचं सर्व काही उद्ध्वस्त झालं. तेव्हा त्याला समजलं, आपण संतांचा अपमान केला आहे. तो रडत 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 महाराजाच्या चरणी आला. महाराजांनी फक्त एवढंच म्हटलं, अहंकार सोड, बाकी मी पाहतो. क्षणात सगळं काही ठीक झालं त्याचं. महाराज फार बोलायचे नाहीत, पण जे बोलायचे तर हृदयात घर करायचं. ते म्हणायचे, नामस्मरण करा. देह आपलं नश्वर आहे, आत्मा अमर आहे आणि श्रद्धा ठेवा, बाकी मी आहे. आजही हजारो भक्त शेगावामध्ये शेगावामध्ये श्रीच्या दर्शनासाठी जातात. गणगण गणात बोते म्हटलं की संकट हलकं होतं आणि मन शांत होत. घरात महाराजांचा फोटो ठेवा, त्यांचं नामस्मरण करा. या दिवशी शक्य असल्यास अन्नदान करा. कारण गजानन महाराज करुणेचा सागर, दीनदुबळ्याचा आधार आणि भक्ताच्या संकटांचा नाश करणारे संत आहे. महाराजांचा प्रकट दिन आला की शेगाव नगरी भक्तीनं भारावून जाते आणि घराघरात महाराजांचं नामजप, पोथी, अभिषेक, पारायण आणि प्रसाद केला जातो. त्यांचे लाखो भक्त आहे. देशातून नाही तर विदेशातून येणारे आहे. तर या दिवशी नक्कीच दान धर्म करा आणि उद्याचा दिवस साजरा करा.